काही दिवसांपूर्वी चिंचवड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून शंकर जगताप यांचं नाव समोर आलं। तर आज जे आहे महाविकास आघाडीकडून राहुल कलाटे यांचं नाव निश्चित झाले। मात्र आता या दोघांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे, कारण इच्छुक असलेले नाना काटे ज्यांनी मागची पोटनिवडणूक देखील लढवली होती ते आता अपक्ष अर्ज भरणार आहे का हे महत्त्वाचं आता पाहायचं ठरणार आहे। नाना, खरं तर आपण पाहतोय तुम्ही अनेकदा प्रयत्न केले होते, महाविकास आघाडी असेल महायुतीकडनं दोन्हीकडनं तिकीट मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र आता आपण पाहतोय की तिकीट दुसऱ्यालाच गेले। काय तुमची भूमिका आहे? सुरुवातीपासूनची आमची भूमिका होती की विधानसभा डिक्लेअर झाल्यापासून उभं राहण्याची ही आमची फायनल होतं, परंतु ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीला या चिंचवड विधानसभेचं सीट जागा गेली आणि त्यानंतर आम्ही महाविकास आघाडीकडे मागणी केली, परंतु आज महाविकास आघाडीचा देखील निर्णय झाला आणि त्यांची उमेदवारी दुसऱ्या उमेदवाराला गेल्यानंतर आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आजी माजी नगरसेवक पदाधिकारी हे सर्व आम्ही एकत्र आलो आणि उद्या आम्ही फॉर्म भरायचं ठरवलेलं आहे। चिंचवड मतदारसंघातील सर्व जनता मतदार राजा हा माझ्याबरोबर आहे, त्यामुळं उद्याचा फॉर्म आम्ही भरल्यानंतर आमची रणनीती पुढची आम्ही तुम्हाला कळू। अजितदादांकडे तुम्ही वारंवार मागणी केली की महायुतीमधून ही जागा तुम्हाला सुटावी, मात्र शंकर जगतापांना उमेदवारी केली। त्यानंतर तुम्ही वारंवार मीडियासमोर हे बोलून दाखवले की आम्हाला पर्याय उपलब्ध आहे, महाविकास आघाडीचा देखील पर्याय निवडायचा प्रयत्न केला, मात्र आता राहुल कलाटेंचं नाव समोर आले। काय भूमिका घ्याल? नाही, भूमिका मी सांगितले ना, उद्या आम्ही फॉर्म भरणार आहेत आणि आम्ही अपक्ष लढणार आहोत। संपूर्ण या चिंचवड मतदारसंघातील मायबाप जनता माझ्याबरोबर आहे। 1 लाखाचं मतदान मला मागच्या पोटनिवडणुकीला झालेलं आहे, त्यामुळे मतदार राजा माझ्याबरोबर आहे, त्यामुळे सर्व मतदार राजाच्या जीवावरती हे इलेक्शन आम्ही लढणार आहोत। खरं तर आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेसचे जे माजी नगरसेवक आहे सगळ्यांनी एक ठराव केला होता की महायुतीचं काम करायचं नाही, तुम्ही सगळे नानांच्या पाठीशी उभे होता, इच्छुक होते। नाना, काय सांगाल, काय भूमिका घेणार आहे आता? मग तीच आहे ना, आज त्या ठरावाला अनुसरूनच आमची कार्यवाही चालली। तो ठराव केला होता आम्ही की आपल्याला कुठल्याही परिस्थितीत महायुतीत ठराव केला होता आम्ही की आपल्याला कुठल्याही परिस्थितीत महायुतीतून जरी उमेदवारी मिळाली तरी हा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा सुटावा, अशी मागणी आम्ही अजितदादांकडे केली होती। त्यात अपयश आल्यानंतर महाविकास आघाडीचा पर्याय आमच्याकडे आहे असं देखील स्पष्टपणे त्यांना सांगितलं होतं किंवा सगळ्यांना सांगितलं होतं, परंतु त्यात पण अपयश जर आले असेल तर भूमिकेच्या बाहेर आम्हाला जाता येणार नाही। आज चिंचवड मतदारसंघाच्या लोकांनी जर इतका विश्वास उमेदवारावर ठेवलेला आहे तर आपल्याला त्या विश्वासात पात्र व्हायला लागेल आणि उद्याच्या निकालात तुम्हाला ते दिसेल। नाना म्हणतात ठामपणे की उद्या मी उमेदवारी अर्ज भरतो अपक्ष, साधारण किती माजी नगरसेवकांचा पाठिंबा असणार आहे? या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीची किती ताकद आहे? राष्ट्रवादी काँग्रेसचे 9 नगरसेवक या मतदारसंघात आहेत। या मतदारसंघामध्ये आजची परिस्थिती पाहता, आता मगाशी आम्ही टीव्हीवर न्यूज पण पाहिली, शिवसेनेच्या पण सगळ्या पूर्ण शिवसेनेनी एक जाहीर करून टाकलं की पूर्ण तिन्ही मतदारसंघामध्ये पिंपरी चिंचवड भोसरीमध्ये आम्ही महाविकास आघाडीचं काम करणार नाही। आमचा प्रयत्न राहील त्यांना आमच्याबरोबर घ्यायचा। आम्हाला तुम्ही मग अपक्षाचं काम करा, अपक्षाला मदत करा। जर कॅन्डिडेट जर 100% कॅलिबरचा असेल तर 100% ते आमच्याबरोबर येतील असं आम्हाला वाटतंय। त्यामुळे आमच्याबरोबर केवळ आम्हीच नाही, आमच्याबरोबर आंबेडकर गटातले काही लोक आहेत, RPIचे काही लोक आहेत, शिवसेनेचे काही लोक आहेत, हे सगळे लोक येऊन आम्हाला जॉईन होतील आणि जो गेली 20-25 वर्ष आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक म्हणून या ठिकाणी शहराला जो आयाम दिला, जे शहराला विकसित केलं, ते बघून आमच्याबरोबर जनता पण उद्या येईल असा आम्हाला ठाम विश्वास वाटतो। भाजपमधून चंद्रकांत काटे असेल, शत्रुघ्न काटे असेल, हे देखील नाराज आहेत, त्यांच्याशी काय संपर्क झालाय, त्यांच्याशी काय बोलणं झाला होता काल आज नाही झाला, परंतु मागच्या 2-3 दिवसापूर्वी नगाते असतील, तापकीर असेल, या सर्वांशी माझं बोलणं झालेलं आहे। ते सर्व आमच्याबरोबर ठामपणे उभं राहणार असं त्यांनी सांगितलं होतं। ते तुम्हाला पाठिंबा देणार हे बोलणं झालं? ते आज नाही झालेलं, कारण आता जस्ट डिसिजन झाल्यानंतर तुमच्या समोर मी आलेलो आहे, कारण उद्या फॉर्म भरताना आम्ही त्यांना कॉल करणार आहोत, ते माझ्याबरोबर राहतील अशी अपेक्षा आहे। तर आपण पाहतोय आता चिंचवडची विधानसभा जी आहे ती तिरंगी होण्याची शक्यता आहे, कारण नाना काटे यांनी जे आहे आता ठामपणे सांगितलंय मी अपक्ष जे आहे चिंचवड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवणार। कॅमेरामॅन मानता शिवरायसह प्रसन्न तरडे, आपला आवाज, पिंपरी चिंचवड।